काय का बाहेर जेवायचं काय करायचं? मरते बघ मी गाडी खाली जातो बघ आता. सो हॅलो रेना, आय एम आदी आणि वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आज दाजी सोबत गेलते गाडीवर आणि त्याच्यानंतर माझी टिकली पडली गाईस. मग काय तसंच कपाळ घेऊन गेले मी कॉलेजमध्ये. पोरीला टिकली आणायला सांगली होती, मग काय संजून आणली होती एक टिकली एक्स्ट्रा. तेच मला जेवायचं नाही तरी जुलम जेव घालायली म्हणजे जाय का बाहेर जेवायचं काय करायचं? मरते बघ मी गाडी खाली जातो बघ आता. अगं जेवू का माय किती भाऊ काय कालपासून नाही करायली उगा जेवू ना उगा डोसा खाऊ घाला म्हणलं काहीच खाऊ घालते यार. काय करत नाही मूड असते माझा काय तर. आज झालं काय, माझी आणि संजूची भांडणं झाली तर पोरीनं माझे केसच रुचून काढले. म्हणजे तिला जरासं काय बोलले की असलं राग राग करायली की नाही. श्रेया पण त्याचा फायदा उचलून घ्यायली, मस्त मारायली मला चापटा. एवढंच नाही तर पुढे अजून बघा 2-3 चापटा मारते तिनं. पोरींचा एवढा मार खाऊन नंतर त्यांनीच मॅगी खाऊ घातली मला. डबल पोट भरला आता. फर्स्ट टाइम बिस्लेरी बॉटल विकत घेतली होती. आज आमचं जेनेटिक्सचं प्रॅक्टिकल होतं आणि सगळे प्रॅक्टिकल आजच घेऊन टाकले सरांनी. म्हणजे आज एका लेक्चर मध्ये 5 साइन केले आणि जे लेकर अब्सेंट होते त्यांचं तर खूपच नुकसान झालं गाई. सगळ्या क्लासच्या मुली बाहेर गेल्यानंतर आम्हाला सापडते एक पेन, ते पण रिकामी होती गाई. श्रेयाला दिली तर घेतली नाही बिचारीनं. आज एमजीएम मध्ये होतं आय चेकअप कॅम्पचं नियोजन केलं होतं. जाता जाता दिसला आम्हाला एरोप्लेन. मग आम्ही नमस्कार चौक मध्ये जाऊन आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्यानंतर खाल्ला आम्ही वडापाव. आईस्क्रीम खाल्ल्यानं कोण वडापाव खाते? आमचं तसं काय नाही गायचं, मूड झालं तर आम्ही काय पण खाता. मी हातगाव ते नांदेड अपडाऊन करते पण कधीच पाण्याची बॉटल आणली नाही. मैत्रिणीच्याच बॉटलीतलं पाणी पिते मी. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी बॉटल मध्ये पाणी भरून घेतलं, वडापाव खाल्ले आणि निघले गावाकडे. घरी आलेलं बघलं बाबा कीर्तन ऐकत होते आणि श्रेयांशची मम्मी त्याला फोन दाखवत होती. पोरगं तर मला इग्नोर मारत होतं. त्याची आजी आल्यानंतर मस्तच हसू लागलं होतं. आता टाइम झाला 10:36 आणि चिमू दिदी फरशी पुसत कारण की त्यांना तिथे झोपायचं होतं. त्यामुळे मला तर खूप झोप येत होती, असाइनमेंट लिहायची होती म्हणून मी झोपले नाही आणि झोप जावा म्हणून चहा करून पिलते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या.